ऑलराइट. नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. कारण आजच्या व्हिडिओ नंतर पुढच्या 2 महिन्यात जेवढेही व्हिडिओज आपल्या सिटी लाईट्स मराठी या चॅनलवरती अपलोड होणार आहेत, तर या व्हिडिओजमध्ये मी स्वतः प्रेझेंट असूनही नसेन. आता ते यासाठी कारण इथून पुढच्या 2 महिन्यांमध्ये जेवढे व्हिडिओज अपलोड होतील त्यामध्ये फक्त माझा आवाज असेल आणि व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक सिनेमाचे ट्रेलर, टीझरचे रिव्ह्यूज तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आता हे सगळं का झालंय? तर पटकन सांगते थोडक्यात. साधारण 9 जानेवारीला शुक्रवारी रात्री मी आणि माझी टीम बरंच ॲक्चुअली एक्झर्शन झालं होतं दिवसभराचं. फारच वैतागलो होतो काम करून. त्यामुळे आम्ही ठरवलं की शेकोटी करूया. अशा वेळेला मी शेकोटी करायला खालती गेलो सोसायटीमध्ये आणि तिथे एक बॉक्स घेऊन गेलो होतो. ज्या बॉक्समध्ये बेसिकली घरातल्या जुन्या वह्या, पुस्तकं, रद्दीचे काही पेपर्स, जुनी कॅलेंडर एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या. तर घोडचूक अशी केली की तो बॉक्सच तसा पेटवून दिला आणि त्याच्यामध्ये ॲक्चुअली एक जुनी परफ्यूमची बॉटल होती. आता ऑफकोर्स परफ्यूम कितीही संपला तरी त्याच्या तळाशी तो बऱ्यापैकी उरलेला असतो. तर तो परफ्यूम त्याच्यामध्ये असल्यामुळे खूप मोठा स्फोट झाला आणि त्यात माझा चेहरा भाजलाय, माझे हात भाजलेत आणि बॉडीला बऱ्याच ठिकाणी बर्न्स आहेत. माझ्यासमवेत माझ्या टीमची तीच सध्या अवस्था आहे. सध्या कडे आम्ही जातोय रेग्युलरली आणि उपचार घेत आहोत. पण सध्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही साधारण पुढचे 2 महिने तरी तुम्हाला सनलाईटमध्ये किंवा उजेडात जाता येणार नाहीये आणि त्याचमुळे मला ॲक्चुअली लाईटसमोर बसून व्हिडिओ शूट करणं किंवा या सगळ्या गोष्टी शक्यच होणार नाहीयेत. किंबहुना माझ्या ज्या चेहऱ्यावरचे बर्न्स आहेत किंवा शरीरावरचे बर्न्स आहेत, त्यांनाही बरं व्हायला 2-1 महिने लागणार आहेत. त्यामुळेच आम्ही असं ठरवलं, की व्हिडिओ थांबता कामा नये बाबा, कारण का ट्रेलर, टीझर्स येत राहतील आणि मूव्हीज येत राहतील. त्यामुळे असं नको व्हायला, की तुम्ही सगळेजण वाट बघताय आणि व्हिडिओज येत नाहीयेत. त्याचमुळे इथून पुढे आम्ही असं ठरवलंय, की माझा फक्त आवाज असेल आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातनं, व्हिज्युअल्सच्या माध्यमातनं तो पर्टिक्युलर रिव्ह्यू तुम्हा सगळ्यांसमोर घेऊन येतोय. इथून मागे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला जितकं प्रेम दिलंय, अगदी तुमच्या बिंबीच्या देठापासनं, तर तितकंच प्रेम इथून पुढच्या या 2 महिन्यांच्या कालावधीत अपलोड केलेल्या व्हिडिओजला सुद्धा मिळावं, अशी एक भाबडी अपेक्षा मी तुम्हा सगळ्यांसमोर ठेवतेय. कारण मला असं वाटतं तुम्ही सगळे आमच्या हक्काची माणसं आहात आणि बऱ्याचदा आयुष्यातल्या काही जखमा किंवा काही व्रण हे फक्त गोळ्या औषधांनी बरे नसतात हो. त्यासाठी लागतं प्रेम आणि पाठिंबा. तर त्याकरता हा एक विनंतीचा व्हिडिओ होता तुम्हा सगळ्यांकरता. बाकी येस, हीच एक गोष्ट तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायची होती कारण तुम्ही आमच्या आयुष्यातले एक अविभाज्य घटक आहात ॲज अ YouTube फॅमिली मेंबर म्हणून. बाकी कमेंट सेक्शनमध्ये कळवा थंडी काय म्हणतेय ती. आमची तर वाट लागली आहे राव नवीन वर्षात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.